60 ते 70 लाख प्रति महिना हे लसीचं उत्पादन करणं हे शक्य होत होतं. परंतु आता मात्र अशा स्वरूपाची परिस्थिती ही नाहीये, कारण अमेरिकेने हे जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल भारताला देण्यासाठी नकार दिलेला आहे. निदान 25 कोटी लोकांना तरी हा लसीचा डोस दिला जात नाही, तोपर्यंत देखील काही काळापुरता आपल्याला आपल्या इंटरनॅशनल कमिटमेंटच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करण्याची गरज आहे. म्हणजे निर्यात करणं तर दूरची गोष्ट, परंतु आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा गरजेपेक्षा देखील जास्त बुकिंग किंवा साठा हे देश आता करून ठेवत आहेत. चीन हा कोणत्याही देशाला कोणत्याही अटींशिवाय ही लस द्यायला तयार नाहीये. आज पुन्हा एकदा एक अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, आणि तो विषय आहे कोरोनावरची लस आणि ह्या लसीची भारतातली वाढती मागणी, आणि त्याचप्रमाणे भारताचे या संदर्भामध्ये जे आंतरराष्ट्रीय बांधिलकी आहे किंवा जी इंटरनॅशनल कमिटमेंट आहे की ही जी लस आहे ती अनेक देशांना पुरवायची आहे, आणि यामध्ये आता येत्या काळामध्ये कशा प्रकारचा समतोल साधला जाणार ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण भारतामध्ये कोरोनाचा प्रसार हा पुन्हा अत्यंत वेगाने होतो आहे. म्हणजे मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण नव्हत्या एवढ्या कोरोना केसेस जेवढ्या भारतामध्ये आता रेकॉर्ड केल्या जात आहेत. साधारणतः 2 लाख प्रति दिवस एवढ्यापर्यंत भारतामध्ये कोरोनाची संख्या प्रति दिवशीची झालेली आहे. अनेक राज्यांमध्ये याचा प्रसार वाढतो आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये 60,000च्या वरती कोरोनाचे पेशंट्स हे प्रति दिवशी सापडता आहेत, आणि आता महाराष्ट्राने तर आजपासून अत्यंत कडक निर्बंध हे अशा स्वरूपाचे लागू देखील केलेले आहेत. अशा वेळेला संपूर्ण भारताच्या हातामध्ये सध्या कोरोनाशी फाईट करण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं साधन आहे ते साधन म्हणजे कोरोनावरची लस आहे. आणि ही कोरोनावरची लस आजच्या काळात, कोरोनावरती औषध असं कोणतंच नाहीये, त्यामुळे ही जी लस आहे ही त्याच्यावरचं सगळ्यात मोठं साधन आहे. आणि आता भारतामध्ये या लसीकरणाची एक अत्यंत व्यापक अशा स्वरूपाची जी मोहीम आहे ती मोहीम ही सुरू झालेली आहे. आणि या संदर्भामध्ये भारताने 2 ज्या कोरोनाची लस तयार करणाऱ्या भारतीय कंपन्या आहेत त्यांना या संदर्भातले कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. एक भारत बायोटेक आहे आणि दुसरी पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट आहे. सिरम इन्स्टिट्यूटला साधारणतः 16 कोटी कोरोनावरच्या लसीचे डोसेस बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट हा दिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे भारत बायोटेकला 1 कोटी डोसेस बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट हा दिला गेलेला आहे. भारताची लोकसंख्या ही 138 कोटी एवढी आहे, आणि आतापर्यंत 13 एप्रिल पर्यंत साधारणतः 11 कोटी लोकांना कोरोनाचा ही जी लस आहे ही दिली गेलेली आहे. आणि आता 45 वयाच्या पुढच्या सर्वांनाच ही लस द्यायची अशा स्वरूपाचं जी धोरण आहे हे केंद्र सरकारचं असल्यामुळे येत्या काळामध्ये या लसीकरणाचा वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढवावा लागणार आहे. कारण ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार होतो आहे ते बघता या लसीकरणाचा वेग वाढवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. त्याचं कारण असं आहे की जसं मी यापूर्वी म्हणालो की लसीकरण हा कोरोनावरचा सध्या सगळ्यात उपलब्ध असलेला सगळ्यात मोठं हत्यार आहे त्याचा प्रतिबंध करणारं. आणि आता नुकतंच इस्रायल सारख्या देशाने हे सिद्ध देखील केलेलं आहे. इस्रायलने सध्या आपल्या देशामध्ये 85% लसीकरण हे पूर्ण केलेलं आहे, आणि इस्रायलमध्ये साधारणतः प्रति दिवशी 800 ते 900 या कोरोनाच्या केसेस व्हायच्या, त्या आता कमी होऊन त्यांची संख्या ही 40 ते 50 वरती आलेली आहे. त्यामुळे लसीकरण जर अगदी व्यवस्थितपणे झालं तर निश्चितपणे कोरोनावरती मात करणं हे शक्य आहे. त्यामुळे या हत्याराचा वापर जितका जास्तीत जास्त करता येईल आणि लसीकरण जेवढं वाढवता येईल ते आपल्याला गरजेचं आहे. परंतु आता भारतामध्ये ही जी लस बनवण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये ज्या कंपन्या, ज्या फार्मास्युटिकल कंपन्या इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यामधलं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन सध्या अंडर स्ट्रेस्ड आहे. हा अंडर स्ट्रेस जो शब्द आहे हा मी जाणीवपूर्वक यूज केला, कारण सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख जे आदर पुनावाला आहेत त्यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यांची प्रोडक्शन सिस्टम ही अंडर स्ट्रेस्ड आहे असं म्हटलेलं आहे. त्यांना प्रति दिवशी साधारणतः सिरम इन्स्टिट्यूट 60 ते 70 लाख डोसेसचं प्रति महिना प्रोडक्शन हे त्यांच्याकडनं होत आहे. परंतु ते वाढून 1 कोटीपर्यंत जावं अशी मागणी आहे, परंतु ते 1 कोटीपर्यंत जाणं शक्य नाहीये असं त्यांनी सांगितलंय. आणि आता याच्या मागचं एक आंतरराष्ट्रीय कारण आहे, आणि जे कारण फारच महत्वाचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतामधलं एकूणच जे लसींचं प्रोडक्शन आहे त्याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो अशा स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय कारण आहे. आणि हे कारण असं आहे की भारतामध्ये
कोरोनावरची लस बनवण्यासाठी आवश्यक जे रॉ मटेरियल आहे आणि हे रॉ मटेरियल भारताला प्रामुख्याने अमेरिकेसारखा देश हा पुरवत होता आणि त्यामुळे आपल्याकडे प्रतिदिवशी किंवा 60 ते 70 लाख प्रति महिना हे लसीचं उत्पादन करणं हे शक्य होत होतं. परंतु आता मात्र अशा स्वरूपाची परिस्थिती ही नाहीये, कारण अमेरिकेने हे जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल भारताला देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि आता अमेरिकेने भारतालाच नाही तर कोणालाही ते पुरवायचं नाही किंवा त्याच्यावरती निर्यात बंदी करायची अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी अमेरिकेमधलं जे बायडन प्रशासन आहे त्यांनी 1950चा त्यांचा जो डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट आहे, हा डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट आता इन्व्होक केलेला आहे, लागू केलेला आहे. हा जो डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट आहे हा 1950च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये तयार करण्यात आलेला होता आणि याचा प्रामुख्याने उद्देश असा होता की जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला काही धोका निर्माण झाला किंवा अमेरिकेमध्ये आणीबाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे जे अधिकार आहेत हे अधिकार मोठ्या प्रमाणावरती वाढवले जातात, किंबहुना राष्ट्राध्यक्षाला सर्व अधिकार दिले जातात त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी. आणि म्हणून आता या स्वरूपाचा ऍक्टच्या अंतर्गत बायडन प्रशासनाने हे रॉ मटेरियल भारताला द्यायला सध्या नकार दिलाय किंवा त्याची निर्यात बंदी ही केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण असंही बघतो की सध्या अमेरिका असेल, कॅनडा असेल किंवा युरोपमधले काही मोठे देश आहेत जे सध्या लसीचं उत्पादन करत आहेत, कोरोनावरच्या लसीचं उत्पादन करत आहेत. या देशांनी देखील एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की प्रथम हे देश त्यांच्या नागरिकांची जी गरज आहे लसीकरणाची ती पूर्ण करतील आणि त्यानंतरच ते निर्यात करतील. एवढंच नाहीये तर या देशांनी आपली जी गरज आहे, आपल्या नागरिकांची जी गरज आहे त्या गरजेच्या तिप्पट चौपट लसींचं कॉन्ट्रॅक्ट हे मोठमोठ्या फार्मा कंपन्यांबरोबर केलेलं आहे आणि त्यांनी याची केवळ याचं रॉ मटेरियल निर्यात करण्याचा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये, तर त्यांनी या स्वरूपाचं कॉन्ट्रॅक्ट करून मोठ्या प्रमाणावरती लसींचं बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे निर्यात करणं तर दूरची गोष्ट, परंतु आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा गरजेपेक्षा देखील जास्त बुकिंग किंवा साठा हे देश आता करून ठेवत आहेत. या स्पर्धेमधला दुसरा जो महत्वाचा देश आहे तो चायना किंवा चीन हा जो देश आहे, यांनी देखील अनेक देशांना आता चीनकडनं देखील ही लस पुरवली जाते आहे. परंतु चीन हा धूर्त देश आहे आणि चीन हा कोणत्याही देशाला कोणत्याही अटींशिवाय ही लस द्यायला तयार नाहीये. म्हणजे ज्या वेळेला लस ही चीनकडनं पुरवली जाते त्यावेळेला त्या देशावरती अनेक अटी ह्या टाकल्या जातात. विशेष करून नुकतंच काही देशांवरती अशी अट टाकण्यात आलेली आहे की त्यांनी तैवान बरोबरचे राजनैतिक संबंध हे तोडावेत तरच त्यांना या स्वरूपाची लस ही दिली जाईल. त्याचप्रमाणे चीनच्या शिनशियांग प्रांतामध्ये चीनकडनं जे उघूर अल्पसंख्याक मुस्लिम आहेत त्यांच्यावरती ज्या पद्धतीचा अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवायचा नाही, तर त्याची जर तुम्ही कमिटमेंट करत असाल तर आम्ही तुम्हाला लस देऊ, अशा प्रकारची सौदेबाजी ही आता चीनकडनं होती आहे. मात्र ह्या सगळ्यांमध्ये भारताने एक अत्यंत वेगळं आणि एक अत्यंत आदर्श असं स्वरूपाचं उदाहरण घालून दिलेलं आहे. आणि हे जे उदाहरण आहे ते म्हणजे आज भारतामध्ये लसीची रिक्वायरमेंट एवढी मोठ्या प्रमाणावरती असताना, साधारणतः 138 कोटी लोकसंख्या असताना केवळ 11 कोटी लोकांचं आतापर्यंत लसीकरण हे पूर्ण झालेलं असताना भारत मात्र साधारणतः आतापर्यंत भारताने 20 देशांना कोरोनावरची जी लस आहे त्याचा पुरवठा केलेला आहे. साधारणतः पुढच्या 3 महिन्यांमध्ये आपलं जे आंतरराष्ट्रीय टार्गेट आहे हे टार्गेट 25 देशांना 2.5 कोटी लसींचे डोस पुरवण्याचं भारताचे टार्गेट आहे. त्यामध्ये पहिल्यांदा भारताने आपले जे शेजारी देश आहेत दक्षिण आशिया उपखंडामधले त्यांना या लसीचा पुरवठा केलेला आहे. त्याचप्रमाणे लॅटिन अमेरिकेमधल्या काही देशांना केलेला आहे, आफ्रिकेमधल्या काही देशांना केलेला आहे. आणि आता जो पुढचा टप्पा आहे त्यामध्ये सौदी अरेबिया असेल किंवा गल्फ मधले जे इतर देश आहेत, नेपाळ आहे, त्यांना देखील भारताला आता ही लस पुरवायची आहे. साधारणतः 2.5 कोटी लसींचे डोस हे भारताने निर्यात करण्याचं ठरवलेलं आहे आणि ह्या 2.5 कोटी लसींचं निर्यातीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा सिरम इन्स्टिट्यूटला देण्यात आलेला आहे. त्यापैकी सिरम इन्स्टिट्यूटने साधारणतः 2 कोटी लसींचं निर्यात आतापर्यंत केलेलं आहे. आता उर्वरित 50 लाख डोसचं किंवा लसींचं निर्यात हे आता सिरम इन्स्टिट्यूटला येत्या काळामध्ये करायचंय. मात्र प्रश्न असा निर्माण झालेला आहे की एकूणच जर भारतामध्ये लसीचं जे प्रोडक्शन आहे, उत्पादन आहे, तेच जर रॉ मटेरियलमुळे त्याच्यावरती जर नकारात्मक परिणाम होणार असतील, आज भारतामध्ये कोरोनाचा प्रसार इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलेला असताना भारतामध्ये लसीकरणाचा वेग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यांकडनं मोठ्या प्रमाणावरती
या स्वरूपाच्या लसीकरणाच्या मोहिमा आखल्या जात आहेत आणि पुन्हा केंद्राकडे अशा स्वरूपाचा लसींचा पुरवठा करावा म्हणून मागणी मोठ्या प्रमाणावरती होती आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताकडे एकीकडे त्याची इंटरनॅशनल कमिटमेंट आणि दुसरीकडे भारताची अंतर्गत मागणी किंवा अंतर्गत गरज अशा स्वरूपाचा एक परस्पर भिन्न अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यामध्ये आता येत्या काळामध्ये केंद्र सरकारला समतोल साधावा लागणार आहे. ज्या पद्धतीने अनेक मोठ्या देशांमधनं या कोरोनाचा प्रसार ज्या पद्धतीने आता होतो आहे, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार आता मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि या मोठ्या देशांनी देखील ज्या पद्धतीने आता कोरोनाच्या संदर्भात लसीच्या संदर्भामध्ये अत्यंत संकुचित स्वरूपाचे काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी प्राथमिकता त्यांच्या नागरिकांना दिलेली आहे, तशा स्वरूपाने भारताला देखील येत्या काळामध्ये आपल्या नागरिकांची प्राथमिकता कशा पद्धतीने साधता येईल या दृष्टिकोनातून देखील विचार होणं हे अत्यंत गरजेचे आहे. भारत हा आपल्या इंटरनॅशनल कमिटमेंटला सातत्याने प्राधान्य देत राहिलेला देश आहे. भारताने या काळामध्ये म्हणजे गेल्या साधारणतः 1 ते 1.5 वर्षामध्ये भारताचा उदय हा एक मेजर हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून भारताचा उदय हा झालेला आहे. कोरोना जेव्हा पीक अवर्स मध्ये होता मागच्या वर्षी त्यावेळेला देखील भारताने HCQ म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे जे ड्रग आहे हे साधारणतः 123 देशांना भारताने पुरवलं होतं. त्याची भारतामध्ये देखील मोठी गरज होती. असं असताना 123 देशांना त्याची निर्यात ही भारताकडनं झालेली होती. त्याचप्रमाणे जे दक्षिण आशिया उपखंडामधले भारताचे शेजारी देश आहे त्याच्यासाठी भारताने $10 मिलियन सार्क कोविड फंड हा देखील भारताने कॉन्ट्रीब्यूट केलेला होता. त्याचप्रमाणे मिशन वंदे मातरम अंतर्गत केवळ परदेशातल्या भारतीयांना की जे अडकलेले होते परदेशात त्यांनाच केवळ भारतामध्ये आणलं नाही, तर इतर देशांमध्ये नागरिक जे परदेशात अडकलेले होते त्यांना देखील मायदेशी परतण्यासाठी भारताने अत्यंत महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे. आणि आता प्रामुख्याने जेव्हा भारतामध्ये ह्या लसीचं उत्पादन सुरू झालेलं आहे त्यावेळेला भारत हा केवळ अनेक देशांनाही लस पुरवत नाहीये, तर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ आहे आणि त्यांचं जे शांती सैन्य आहे, पीस कीपिंग फोर्सेस आहे, यांना देखील 60 लाख लसींचे डोस हे भारताकडनं देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरलनी देखील भारताचं आता उघडपणे कौतुक केलेलं आहे. भारताकडनं ज्या 25 देशांना या लसींचे डोस दिले गेलेले आहेत हे कोणत्याही अटींशिवाय दिले गेलेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. भारत आणि चीन हे 2 शेजारी देश आहेत. आता दोघं स्पर्धकच नाही तर परस्परांशी त्यांचं शत्रुत्व देखील निर्माण झालेलं आहे. परंतु दोघांमध्ये देखील भिन्न संस्कृतीचं प्रतिबिंब त्यांच्या परराष्ट्र धोरणामधनं पडताना दिसतं. एकीकडे चीन सारखा देश आहे जो लसीला आपल्या सौदेबाजीचं साधन म्हणून वापरतो आहे, तर दुसरीकडे भारत मात्र कोणत्याही अटींशिवाय अत्यंत उदार मनाने अनेक देशांना मदत करतो आहे. मात्र आता ही येत्या काळामधली परिस्थिती बदललेली आहे. अनेक मोठ्या देशांची धोरणं या संदर्भामध्ये बदललेली आहेत आणि ज्या वेळेला अमेरिकेने आता या संदर्भातलं रॉ मटेरियल भारताला देणं हे थांबवलेलं आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की जी फार्मा सप्लाय चेन आहे म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधली जी सप्लाय चेन आहे ही अत्यंत गुंतागुंतीची अशा स्वरूपाची सप्लाय चेन आहे. म्हणजे आपण अमेरिकेकडनं जे रॉ मटेरियल घेत होतो ज्याच्या आधारावरती भारतामध्ये लसीचं उत्पादन होत होतं, तर आता अमेरिकेने बंद केलं म्हणून आपण ते लगेच इतर देशांकडनं घ्यायला सुरुवात करू असं नसतं. तर त्यामध्ये म्हणूनच मी म्हटलं की ही अत्यंत गुंतागुंतीची सप्लाय चेन आहे. त्यामुळे याला पर्याय निर्माण होणं याच्यासाठी वेळ लागणार आहे, याच्यासाठी अवधी लागणार आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हा आपल्यासाठी देखील मोठा परीक्षेचा काळ आहे. आता याच्यातला पर्याय काय आहे, तर याच्यामधला पर्याय म्हणजे नुकतंच रशिया बरोबर आपली जी चर्चा चालू आहे त्याच्या अंतर्गत जे रशियाने बनवलेली स्पुटनिक नावाची जी लस आहे त्या लसीचे 85 कोटी डोस बनवण्याचा एक कंत्राट किंवा करार हा रशिया आणि भारत या दोघातल्या मिळून 5 फार्मास्युटिकल कंपन्यांचा झालेला आहे. परंतु त्याला आता परवानगी देण्याची प्रक्रिया ही देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. परंतु याचं उत्पादन व्हायला अजूनही कालावधी लागणार आहे. आताची स्थिती भारतामधली ही अत्यंत भयावह अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावरती डोकं वर काढतो आहे आणि लसीकरणाचा वेग हा भारताला कमालीचा वाढवावा लागणार आहे. अमेरिकेने देखील बायडन प्रशासनाने 18 वर्ष वयाच्या सर्व तरुणांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या देशांनी त्यांच्या नागरिकांना प्राथमिकता आणि प्राधान्य देत त्यांनी कोरोनावरती किंवा कोरोनाचा सामना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताला आता कुठेतरी आपल्या इंटरनॅशनल कमिटमेंट्स आणि भारताची अंतर्गत गरज यामध्ये आता समतोल साधणं हे आपल्याला गरजेचं राहणार आहे.
कदाचित अशी देखील वेळ येऊ शकते की भारताने काही काळ, जसं इतर देशांनी देखील याची निर्यात ही थांबवलेली होती लसीची, त्या भारताला देखील येत्या काळामध्ये काही काळासाठी का होईना ही निर्यात थांबून, जोपर्यंत त्याची प्रोडक्शन मधल्या त्याची कॅपॅसिटी जी आहे ती इन्क्रीज होत नाही, किंवा इतर देशांबरोबर आपले जे एमओयूज आहेत लसीच्या निर्मिती संदर्भात ते वर्कआउट होत नाहीत, आणि जोपर्यंत भारतामध्ये निदान 25 कोटी लोकांना तरी हा लसीचा डोस दिला जात नाही, तोपर्यंत देखील काही काळापुरता आपल्याला आपल्या इंटरनॅशनल कमिटमेंटच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणापुढची सध्या हे एक अत्यंत परीक्षेची अशा स्वरूपाची घडी आहे. येत्या काळामध्ये मला असं वाटतं की भारतीयांना आणि भारतामधला लसीकरणाचा वेग हा किती मोठ्या प्रमाणावरती वाढवावा लागेल, याकडे केंद्र सरकारला अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं.